सुन लोग बोले, अरे चलो ना रे जल्दी जल्दी, गाड़ी स्पीड से चलाओ ना। हाँ मैडम, आप जल्दी चलाता, अब इसे मैं टू व्हीलर पे लेट के भाग जाता। रुको तुम। अरे देवा, कोणाचा प्लान असेल हा? हेलो, मैं रोशनी बोल रही हूँ, काम हो गया क्या? जी जी मैडम, बस होने वाला है। क्या कर रहे तुम? जल्दी जल्दी करो ना। तब से बोल रहे काम होने वाला है, काम होने वाला है, हुआ तो नहीं ना? मैडम मैडम मैं बोल रही हूँ, मैं इनको बोल रही हूँ, मैं जल्दी जल्दी चला, ये चला ही नहीं रहा। नहीं मैडम, मैं जल्दी जल्दी चला रहा था, अब मैं टू व्हीलर पे लेके भाग जाता। ठीक है मैडम, अब मैं फोन नहीं करूंगी, अब तुम भी मुझे फोन मत करना। काम होने के बाद तुमको पैसे मिल जाएंगे। ठीक है मैडम, ठीक है। घे आता बोले, कर मस्त साखरपुडा, एकटा एकटा जमलं ना आता? रोशनीला धोका देता काय? तुला तर असं वाटलं रोशनी काहीच करत नाही, चाटा दिला त्या मला, आज मी फसवणूक केली, ते उद्या दुसऱ्या पुरुषी फसवणूक करशील, एका बरोबर तीन तीन चार चार जिंदग्या खराब करशील तू। बोले थांबतो, चला आता घरी जातो। अरे रोशनी, तू कधी आली रोशनी? मी सकाळीच आली शांता मावशी। कुठे चालली? अरे आपल्या गोल्याचा साखरपुडा आहे ना, शिवानी सोबत, चल ना तू। हो काकू, आता घरी गेली तेच काम तयार करून येतो ना। ये रोशनी ये। काय माहित बाई, आता घरचे कामं केल्यावर तर चालली, कार्यक्रम झाला साखरपुड्याचा की नाही झाला काय सांगावं आता। जाऊ दे, सवितासारखं या वेळेला मी पंक्तीवरच जातो, नाही तर कार्यक्रम झटकलाच असेल। जाय जाय शेवंता काकू, कार्यक्रम मस्त चालू आहे, जाय, मजाच मजा येते। चल आता मी घरी जातो, पहिले आई असली पाहिजे घरी। गुड्डी, चल ना गुड्डी लवकर, झालीच नाही का तयारी किती वेळची? गुड्डी, कुठे गेली गुड्डी? अहो माही बाई, मले म्हणे मी घरात साडी घालतो दुसरी, आणि चाट देऊन चालली गेली वाटते। श्याम, रोशनीचे बाबा कुठे गेले सगळेजण? बाप रे बाप, पाय, मले म्हणे मैसून दुसरी साडी घालतो म्हणे आई, थांबा माझ्यासाठी। मी खरंच थांबली, आणि चालली गेली वाटते मला चाट देऊन त्या साडीवर। आई कुठे गेली आई? अरे हा तर रोशनीचा आवाज, रोशनी आली काय कार्यक्रमासाठी? नाही नाही, रोशनीला बी वाटलं असेल जे झालं ते जाऊ द्या, आपण कार्यक्रमाला जावं। बरं झालं आली रोशनी। हा हा रोशनी बेटा, आली आली आली। अरे रोशनी बेटा, तू कशी काय आली तू? आई म्हणजे मी घरी येऊ शकत नाही काही? कशी काय आली म्हणजे? घरी आली म्हणे काही मला? तसं नाही ना रोशनी बेटा, आज कार्यक्रम आहे की नाही गोल्याचा आणि शिवानीचा साखरपुड्याचा, तुला सांगितलं नाही रात्री मी फोनवर? मला वाटलं तू कार्यक्रमातच आली काय? आई आता कार्यक्रमामध्ये बी आली आणि नाही बी आली, मला काही फरक पडत नाही आई। तू जर म्हणत असेल तर मी पण येतो कार्यक्रमात, बस मी ठरवलंय, आता मी गोल्यासोबत लग्न नाही करणार। तू नाही म्हटलं होतं ना? हा मैं रोशनी लय समजदार झाले। रोशनी तू पाहिजे, याच्यापेक्षा किती चांगला पोरगा भेटेन रोशनी तुले। हा आई, आई मी तयारी करू का मग? साडी गिरी घालू का मी साखरपुड्यात यासाठी? खरंच का रोशनी? वा 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 वा, माझी इच्छा होतीच तू साडी घाला म्हणून, कारण माहितीये चार गावचे चार पाहुणे येतात, हे पोरगी कोणाची होय, ते पोरगी कोणाची होय, बात तुला कोणता पोरगा पसंत करते रोशनी? जमलं, तू मनानच मस्त विचार केला रोशनी। जाय जाय मस्त साडी घाल रोशनी, ते त्या वहिनीची घाल लग्नातली साडी। आई वहिनी कल्ला करीन ना, त्या वहिनीलाच काय माहित होती आपण कार्यक्रमात चाललो होते, कार्यक्रमात आहे तर ते काय चार लोक समोर तुला म्हणेन काय ते? जाय जाय वहिनी साडी घाल मस्त लग्नातला शालू। रोशनी तुला एकाच्यात कोण पसंत केलं पाहिजे? जाय 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 रोशनी, यंदा ते लग्न करावं लागतं मला मस्त थाटामाटांनी। जाय जाय रोशनी, की लवकर तयारी करून ये। ठीक आहे थांबतो, आलीच मी। आई मला तयारी करायची गरजच नाही आई, आता तुला निरोप येते कोणाचा ना कोणाचा, नवरी फरार झाली म्हणून। थांब आई, आता मजाच मजा। रोशनी जा ना, गेलीच नाही अजून तयारी करायला? हा हा येतो येतो, आलीस, चला आता। आता तर चार बाळाचे चार पाहुणे, मस्त माझ्या पोरीची मी सगळी ओळख करून देतो, पाहिजे म्हणा या कार्यक्रमातच माझ्या पोरीला चांगलं मागणं येईल। आमच्या लहानपणी बी आमची आई आम्हाला साडी घालायला लावे, लग्नाला काढलं की माया रोशनीनं बरोबर ओळखलं। चल बे लवकर कर रोशनी, उशीर होते आपल्याला, कार्यक्रम आटपल्यावर काही मजा येत नाही मग, नवरदेव नवरी पाहिनं। आली 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 आई। अरे गोल्या
कुठे गेला गोले? आलो आलो. आई होते का तू लवकर? चल ना, सगळे पाहुणे घेऊन राहिले नाही, आपणच हजर नाही ना. आली आली. गोले आलाच नाही का पार्लर मधून? नाही रे बा अक्षय, आलो ना पार्लर मधून. बस कोट घातला की झाली तयारी. आले का सगळे पाहुणे? हा, सगळे पाहुणे आले, पण नवरी नाही आली अजून. नवरी म्हणते पार्लर मध्ये जायला. येऊ दे आरामात. एकच वेळा कार्यक्रम होते साखरपुड्याचा. अरे गोल्या, ही हाराची थैली घरी आली होती ना, सगळे पाहुणे पुढे निघून गेले. ठीक आहे, दे अक्षय जवळ. आई आम्ही चलतो होतो आता, तू लवकर ये अक्षयच्या गाडीवर. नाही नाही, सोन्याची माहिती घेऊन राहिली अजून, मी थांबतो. बाकीचे सोबत घेऊन येतो ना मी. जा तुम्ही, जवळच आहे, आम्ही पैदलच येतो. ठीक आहे, मी जातो. सर्वजण म्हणते नवरदेवनी आला, नवरदेवनी आला. बोले तू चल बरं लवकर, सगळे ती वाट पाहून राहिले. चल चल अक्षय. फायनली आज आहे ना पोराचा, गोल्याचा साखरपुडा. मला तर रोशनी पाहिजेच नव्हती. शिवानी कशी कमावती पोरगी आहे, समंजस पोरगी आहे. नाही, माया पोरानं एकदम जोरदार चांगला शोधला. चल आता सोन्याची माहिती रस्त्यात भेटतो आणि चल निघतो मी. मंडळी तुम्ही पण या माझ्या गोल्याच्या साखरपुड्याला बरं. सर्वांनी आशीर्वाद द्या. पा माझ्या गोल्याचा संसार किती सुखात निघते मग. या बरं का. चला. काय होय बाई आजकालच्या पोरी मेकअप मध्ये लय टाइमपास करतात. सारे पाहुणे बसलेले आहेत, अजून नवरीचा पत्ता नाही. नवरदेव आला. गंगूबाई, अ गंगूबाई. आली आली. अरे शांताबाई, काय पाहिजे शांताबाई? अरे गंगूबाई, काहीच नाही पाहिजे, सर्वच नेलं कार्यालयात तुम्ही. हे आली नाही का अजून? शिवानी, सर्वजण पाहुणे आले ना, आणि तू काय करवली घरी? अरे शिवानीला फोन लावला आता, निघाली निघाली कळलं तिनं. आता तर फोनही लागून राहिला. मला वाटते शांताबाई शिवानी रस्त्यात आहे म्हणून फोन उचलून राहिली, गाडी घेऊन गेली ते. तू सांगतो गंगूबाई, ह्या पोरीले ना पार्लर 2 दिवसाच्या पहिलेच पाठवत जाय. ही वेळेवर त्याचं पाहिजेच नाही. तिने म्हटलं ना पार्लर वालेले आपल्या कार्यक्रमात बोला. नाही म्हणे तिथून येतो, तिचे रेट जास्त आहेत म्हणे घरी यायचे. गंगूबाई एकदाचा जर शिल्लक घेतला तर पुरला, पण अशी पंचायत होत नाही ना. फोन घे, सगळे पाणी वाट पाहून राहिली त्या पोरीची. शांताबाई सांग सांग, तू जाऊन येऊन राहिली मला, निघाली घरून असं सांग. मी येतोच तिला आली की घेऊन, तिच्याच गाडीवर येतो. ठीक आहे गंगूबाई, ये मग लवकर. मनीषा चालली गेली तिच्या आईसोबत. ती थांबली असती घरी, मी पाहुण्यात गेली असती. तिने मला थांबवलं. थांब आता, मला त्या एखादा फोन करा शिवानीले. नाही नाही, राहू दे, पोरगी गाडीवर असेल, येईनच. थांबतो मी 5 मिनिटं. रोशनी, तू चलता की नाही चालत? की मी चलते हो. चल ना रोशनी, सगळं झाल्यावर मग काही मजा नाही येत. आई तू चलती होय, येतो मी मागून, जाय तू. आता सांगते ते, पहिले सांगते, आतापर्यंत पोहोचली असते. हो बास घे बा, सगळं झालंही असेल. चल आता बी गेलं तर काही हरकत नाही. धावत पळत जातो, बरोबर वेळेवर पोहोचतो. कोणाला दिसते बोळी बाळीतून जातो ना धावत पळत, बरोबर वेळेवर पोहोचतो मग मी. जाते ना, नाही कार्यक्रम हाती लागला, पंगत हाती लागी. पंगत तर कुठे पाहून नाही दे, जेवायला चालली जाईन डायरेक्ट. सविता तू तर चांगली झोपली घरी. हो करत नाही काय तयारी, चलत नाही काय कार्यक्रमांनी? आई तू जाय बरं, माझी इच्छा नाही यायची. तू सांगितलं ना चिंट्याचा बाप आहे म्हणून, त्याचा अजिबात नाही, त्याच्या तोंड टाकायची इच्छा नाही आई. सविता तो त्याच्या धुंदीत, आपण आपल्या याच्यात. कोण आता जागोजागी तसंच करत असेल काय? जर नवरा नसला तर जात जाशील काय फक्त, जर नवरा असला तर तिने जात जाशील काय? आई तुला माहित आहे ना माझ्या नवऱ्याने मला किती त्रास दिला होता, तरी तू त्याच्या तोंडातून टाकायला लावता का मला? सविता सविता तुला थकली मी आता, तू ये नको येऊ, मी चालली. मनीषा म्हणीन मला, आई माझ्या घरचा कार्यक्रम असूनही तू उशिरा येऊन राहिली. आतापर्यंत गेली असते सविता मी, तू मला म्हटलं नसतं येत होतं. पण मला माहित नव्हतं आई तर ते चिंतेचा बाप आहे म्हणून. जाय तू जाय, मी घरी राहतो. राय तू घरीच आहे सविता, नको ऐकू कोणाच्या म्हटल्यानं. येऊ दे, मनीषाला राग आला तर येऊ दे, तू त्या मनाचीच कर. पण इतका वेळ झाला, या उशीर कसा काय झाला कार्यक्रमाला? कार्यक्रमाचा वेळ तर निघून गेला. थांब, मी माझ्या मैत्रिणीला फोन करून पाहतो कार्यक्रम झाला की नाही झाला. अक्षय तू काय सांगू दादा? हा संदीप दादा, मी तुला खोटं सांगणार आहे काय? किडनॅप करून नेलं शिवानी ताईले, मला पक्की खबर भेटली म्हणून तर सगळे पाहुणे चालले गेले. आपल्याही पहिले पाहुणेला माहित झालं. बोले बोले, लवकरी लवकरी बोले, लवकरी.